सख्या रे भाग 48 दोघींना असं एकमेकांत मग्न पाहून राघवने आपला घसा साफ करण्याचं नाटक केलं. त्यामुळे त्याचा आवाज अबीरच्या कानापर्यंत पोहोचला आणि तो तिच्या प्रतिष्ठेचा विचार करत अक्षरापासून दूर जाऊ लागला. अक्षराला त्याला दूर ढकलण्याची इच्छा नसली तरी तो अक्षरापासून दूर जाऊ लागला. म्हणून तिचे हात त्याच्या गळ्यात घट्ट केले आणि त्याला किस करणं चालू ठेवलं. अक्षराची अस्वस्थता ओठांवर जाणवत अबीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला स्वतःपासून दूर नेलं. ओठांपासून अलग होताच त्याने अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहिलं. श्वास न घेतल्या गेल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिचे डोळे रडल्यामुळे चमकत होते. ज्याकडे बघून अबीर म्हणाला, आतापासून मी तुला सोडून जाणार नाही. खरंच? अक्षराने त्याच्याकडे चमकणाऱ्या डोळ्यांनी पाहत विचारलं, जणू ती त्याची संमती मागत असेल. खरंच. अबीर तिला घट्ट मिठी मारत म्हणाला. अबीरने तिला मारलेली मिठी आणि तो तिला सोडणार नाही याची साधी ग्वाही अखेर तिच्या मनातील दुःख काढून टाकण्यात यशस्वी झाली आणि तिने त्याच्या छातीवर डोक ठेवल्याने तिला हलक वाटू लागलं. दुसरीकडे अबीरचा घसा घट्ट होऊ लागला होता. तो हे सगळं का करतोय हे कळत नव्हतं की तिला कधीही सोडून न जाण्याचं वचन तो पाळू शकेल की नाही. कारण त्याच्या नजरेत अक्षरा जे काही होती तिला विसरणं त्याला स्वतःला जमलं नव्हतं. अक्षरा जवळ आल्याने त्याला जितका दिलासा मिळाला तितकाच तो तळमळला. त्यामुळे त्याचा चेहरा जरा निस्तेज दिसू लागला. त्याचवेळी अक्षराचं शरीर आता स्थिर झालं होतं. तिच्या श्वासाची ऊब त्याला त्याच्या छातीवर सहज जाणवत होती आणि तिच्या खोल आवाजावरून त्याला समजलं की अक्षरा झोपेत गेली आहे. म्हणून त्याने काळजीपूर्वक स्वतःला दूर केलं. तो थोडासा अस्वस्थ झाला आणि कोटची बटणं उघडली आणि हळूच कोट एका हाताने आणि नंतर दुसऱ्या हाताने काढून अक्षराला घातला. इकडे मुंबईत नीलने ऑफिसच्या एंट्रन्सपासून लांब गाडी पार्क केली आणि बाहेर आला. आणि आरोही ऑफिसमधून निघायची वाट बघत गाडीत थांबला. यातच त्याचे सुमारे 20 मिनिटे गेले. त्यानंतर त्याला आरोही ऑफिसमधून बाहेर पडताना दिसली. तिच्या चालण्याचा वेग आणि खाली केलेलं डोक बघून त्याला समजलं की दिवसभर धावपळ करून ती थकली होती. तरीही त्यावेळी त्याने घरी जाण्याचा विचार न करता तो तिला गुपचूप पाहू लागला. कारण आज काहीही करून त्याला तिच्या बॉयफ्रेंडला बघायचं होतं. इकडे आरोही कंटाळून रस्त्याच्या कडेला उभी राहिली आणि तिच्या बुक केलेल्या कॅबची वाट बघू लागली. तिच्या मनगटाच्या घड्याळावर पुन्हा पुन्हा वेळ तपासत ती जांभई देत होती. तेवढ्यात तिला मागून कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला. त्यावर ती थोडीशी वळून पाहू लागली. तिकडे कॅज्युअल ड्रेसमधला एक देखणा मुलगा तिच्याकडे सरकत होता. दिसायला तो आरोहीच्याच वयाचा दिसत होता. त्याचा ड्रेसिंग सेन्स आणि देखणा चेहरा बघताच पुढच्याच क्षणी आरोही उत्सुकतेने ओरडली, प्रेम. आरू, मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं तू मला ओळखू शकणार नाहीस. तो मुलगा, प्रेम, केसात हात घालत हसत म्हणाला, आजपर्यंत सवय नाही बदलली ना तुझी? केस नीट करणं बंद कर, आधीच ठीक आहेत ते. एवढं बोलून आरोही पुढे सरकली आणि तिची टाच थोडी वर करून त्याला मिठी मारली. मी तुला खूप मिस केलं. आजीबद्दल ऐकलं, फोनवर का नाही सांगितलंस? प्रेम तिचे पाठ थोपटत म्हणाला, यात सांगण्यासारखं काय हो? तू तुझ्या एअरफोर्सच्या जॉबमध्ये खूप बिझी आहेस. तुला बोलायची संधी कुठे मिळेल? आरोही तक्रारीच्या स्वरात म्हणाली. त्यावर प्रेम तिच्यापासून वेगळा होता. तो तिथून निघून गेला आणि दुसरीकडे वळून तिच्याकडे बारीक नजरेने बघत तो म्हणाला, माझी आरू माझ्यावर रागावली आहे वाटतं. बरं, एखाद्याला माफीच्या बदल्यात 2 आठवड्यांची डिनर ट्रीट हवी असेल तर? 2 आठवड्यांची डिनर ट्रीट? प्रेमची ऑफर ऐकून आरोही उत्साहाने ओरडली आणि पुढच्याच क्षणी तिने प्रेमचा तळहात धरला आणि हसत म्हणाली, सर्व डिशेस मी सिलेक्ट करेल कारण बिल तू देणार आहेस. त्यामुळे मी काहीही ऑर्डर करू शकते. हो नक्कीच. मला मुंबईतल्या चांगल्या खाण्याच्या ठिकाणांबद्दल माहिती नाहीये. तुमची हरकत नसेल तर मी आरोहीला माझी फूड गाईड व्हायला आवडेल का? पुढे प्रेमने त्याचा तळहात तिच्या डोक्यावर ठेवला आणि बोलला, चल जास्त नाटक करू नकोस. असं म्हणत आरोहीने तिचा फोन काढला आणि कॅबची ऑर्डर रद्द केली आणि मग प्रेमासोबत चालायला लागली. दुसरीकडे नीलला दुरून दोघांची जवळीक सहज दिसत होती. दोघं काय बोलतात हे त्याला ऐकू येत नसलं तरी त्यांची मिठी, हात धरण आणि चेहऱ्यावरचं हास्य पाहून तो समजू शकत होता की दोघी सोबत खूप आनंदी आहेत. पण का कळत नाही, त्यांचा आनंद बघून नीलच्या मनाचा राग अनावर झाला होता. त्याच्या रागाचं कारण कळू शकलं नाही तरी या क्षणी त्याच्या मनात त्या मुलाबद्दल मत्सर दाटून आला होता. मत्सराच्या भावना वाढत होत्या.
म्हणून तो रागाने त्याच्या गाडीत शिरला आणि दार वाजवत तो स्वतःशीच रागाने बडबडला, जर किस मला केलं होत तर त्या मुलाला हग कशी काय करू शकते. आणि इतकंच काय तर ती त्याचा हातही धरत होती. आय हेट आरोही. एवढं बोलून त्याने गाडी स्टार्ट केली आणि खिडकीबाहेरच्या बाजूच्या आरशात दोघींच्या एकत्र चाललेल्या प्रतिबिंबाकडे पाहिला आणि तो पुढे सरकला. इकडे बेंगलोरमध्ये कृतीने हॉटेलसमोर गाडी उभी केली आणि मागे बसलेल्या अबीरकडे डोकं वळवून म्हणाली, अबीर आपण पोहोचलो. कृतीचं बोलणे ऐकून अबीरने अक्षराच्या चेहऱ्यावरून नजर हटवली आणि खिडकी बाहेर वळला. त्याला दिसलं की कृतीने गाडी हॉटेलच्या एंट्रन्सपासून काही अंतरावर उभी केली होती. तो फक्त तिच्याकडेच पाहत होता तेवढ्यात त्याला दरवाजा उघडताना दिसला जो राघव उघडत होता. सर सांभाळून गाडीतून बाहेर या. स्वतःला किंवा मिसेस बिर्लाला दुखवू नका. राघवने पटकन हात वर करून गाडीच्या छतावर ठेवला. जेणेकरून बाहेर पडताना अबीरचं डोकं तिथे आदळू नको जायला. अक्षरा अजूनही झोपलेली पाहून अबीरने तिला उठवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तिला हातात घट्ट धरून गाडीतून बाहेर पडला. तो इतका वेळ अक्षराला आपल्या मांडीवर घेऊन बसल्याने त्याचे पाय सुन्न झाले होते. यामुळे त्याला सुरुवातीची काही मिनिट सरळ उभं राहण्यात अडचण आली होती, पण लवकरच त्याने स्वतःला स्थिर ठेवलं आणि लांब पायऱ्यांनी हॉटेलच्या एंट्रन्सकडे निघाला. दुसरीकडे राजवीही गाडीतून बाहेर आली आणि कृतीकडे एक कटाक्ष टाकून ती पुढे जाऊ लागली. त्यावर कृतीने पटकन उडी मारून राजीवचं मनगट पकडलं आणि तिला स्वतःकडे वळवलं. राजवी खूप दिवसांनी भेटली. तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला साधं हॅलो सुद्धा बोलणार नाहीये का? कृती हसत म्हणाली. बेस्ट फ्रेंड? आपण फ्रेंड्स कधीपासून होतो? राजवी कडवटपणे म्हणाली. ओह कम ऑन राजवी, मी एकदाच तुझ्या डोक्यावर ज्यूस ओतला होता आणि तोही तू अबीरला इतक चिकटून राहिली नसतीस तर मी असं केलं नसतं. आता इतक्या वर्षापूर्वी जे घडलं त्याबद्दल तू एवढा राग घेऊन बसलीये का? कृती मजेशीर स्वरात म्हणाली. जस्ट शट अप. तू नेहमीच माझ्या मार्गात तुझं नाक खुपसवत आली आहेस. माझ्यापासून दूर राहा समजलं. काही वर्षांपूर्वी आधी अबीर आणि संपूर्ण कॉलेजच्या कॅन्टीनसमोर तिचा अपमान आठवून राजवी रागाने ओरडली. मी नाक खुपसवत नाहीये. गंमत करतेय का? कृती राजवीकडे बघत हसत म्हणाली आणि मग विचित्र नजरेने राजवीच्या चेहऱ्यावर डोळे वटारून ती म्हणाली. मी त्या खोलीत पाहिलं होतं तू कशी अबीरला चिकटली होतीस. तो त्याच्या बायकोबद्दल इतका सेन्सिटिव्ह असताना तू अजूनही त्याच्या मागे आहेस. हो आहे मग काय, आणि अबीर अक्षराबद्दल अजिबात सेन्सिटिव्ह नाही आहे. तुझा विश्वास बसणार नाही कदाचित, पण ते दोघं एकाच खोलीत राहतात फक्त लोकांना दाखवण्यासाठी. नाहीतर अबीर मुंबईत त्याच्या वरलीच्या मध्ये असतो आणि अक्षरा त्याच्या जुहूच्या मेन्शनमध्ये राहते. राजवी चेहऱ्यावर विजयाचे हास्य घेऊन म्हणाली आणि तिथून वळून हॉटेलच्या दिशेने निघाली. तिचं बोलणं ऐकून कृती स्तब्धच उभी राहिली. काही वेळ तिचा राजवीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण जेव्हा तिला तिच्या चेहऱ्यावरचे समाधानी हास्य आठवलं तेव्हा तिला अबीर आणि अक्षराच्या नात्याबद्दल थोडी शंका वाटू लागली. बराच वेळ विचार करत ती उभी राहिली आणि तिच्या गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. रूममध्ये आल्यावर अबीरने अक्षराला बेडवर झोपवलं आणि त्याचा कोट काढून बाजूला ठेवला. अक्षरांवर ब्लँकेट पसरून तो वळायला लागला तेवढ्यात त्याच्या कानावर अक्षराचा आवाज आला जी तिच्या ओठांनी हळूवारपणे म्हणत होती, गरम गरम होतंय, गरम होतंय मला. अक्षराचा आवाज ऐकून अबीर मागे वळून अक्षराजवळ बसला आणि तिच्याकडून ब्लँकेट काढून एसीचं तापमान आणखी कमी केलं, जेणेकरून अक्षराला जास्त उष्णता जाणवू नये आणि ती आरामात झोपू शकेल. काही वेळातच रूममधलं तापमान थंड झालं त्यामुळे अक्षरा पुन्हा गाढ झोपेत गेली. तिच्या निरागस चेहऱ्यावरची शांतता पाहून अबीरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यावर अक्षराचा निर्भय त्याला रास्कल म्हणून त्याच्याकडून किस मागणं त्याच्या मनाला खोलवर आनंद देऊ लागला. त्यामुळे अबीर अनैच्छिकपणे अक्षराच्या चेहऱ्याकडे वळला. त्याने खाली वाकून तिच्या कपाळावर हलकेच ओठ ठेवले आणि हळूच उठला. तिथून उठल्यावर बॅगेतून कम्फर्टेबल कपड्यांचा सेट घेतला आणि आंघोळ करून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. 10 मिनिटांनी तो बाहेर आला तेव्हा बेडकडे लक्ष न देता वॅनिटी टेबलच्या दिशेने सरकला आणि टॉवेलच्या सहाय्याने केसातील पाणी सुकवण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात त्याला बाजूने कोणीतरी बोलत असल्याचं ऐकलं. त्यामुळे त्याने आपलं डोकं थोडंसं वळवलं आणि बेडकडे पाहू लागला. तिथे अक्षराला पाहताच त्याचे डोळे आश्चर्याने आणि लाजाने विस्फारले. तिथे अक्षरा तिचे कपडे काढून अबीरचा शर्ट घालून बेडवर बसली होती आणि तिचे केस इकडे तिकडे फेकून हसत होती.
इतक्यात तिचे डोळे सुद्धा अधूनमधून बंद होत होते जे ती डुलकी म्हणून घेत होती. ती एका बाजूला झुकली होती पण काही क्षणांनंतर तिने स्वतःला उठवायला भाग पाडलं आणि सरळ बसली आणि तिचं कृती पुन्हा करू लागली. जे व्हॅनिटी टेबलजवळ उभं राहून अबीर बराच वेळ पाहत राहिला. त्याला अक्षराची ड्रेस चेंज करून त्याचा शर्ट घालण्याची कल्पना समजली नाही. पण काल रात्रीप्रमाणे आजही तो अक्षराच्या लुकने नक्कीच आकर्षित झाला होता. तिच्या हसण्याचा आवाज खोलीपर्यंत पोहोचू लागला. तसंच अबीरच्या हृदयातही त्याला त्याच्या हृदयाची धडधड वेगानं जाणवू लागली आणि इतकंच काय, अक्षराकडे बघण्याआधी डोक्यावर असलेला त्याचा हातही हळूहळू खाली सरकत गेला. रूमचं तापमान थंड असूनही आणि लगेचच शॉवर घेऊनही अबीरला त्याच्या शरीरात अस्वस्थता आणि उष्णता जाणवू लागली. त्यामुळे त्याने हातात धरलेला टॉवेलही निसटला आणि जमिनीवर पडला आणि काहीही विचार न करता तो बेडकडे गेला. बेडवर पोहोचल्यावर अबीरने अक्षराच्या गोऱ्या शरीराकडे आणखी एक नजर टाकली. पण तिला नशेत पाहून त्याने आपल्या भावनांना वाहून जाण्यापासून रोखलं आणि तो लगेच गंभीर झाला आणि म्हणाला, "तू का उठलीस? आणि तो तुझे कपडे का चेंज केले? आणि तुला माझा शर्ट कुठे मिळाला?" आवाजाने अक्षरा अबीरच्या बेडकडे वळली. 2 मिनिट डोळे मिचकावल्यावर ती बेडच्या मधूनच उठली आणि गुडघ्यावर बसून अबीरच्या गळ्यात हात घालून म्हणू लागली, "मी सोफ्यावरून घेतला आहे. तुमच्या बॉडीचा सुगंध या शर्टमध्ये आहे जो मला खूप आवडतो." हे बोलून अक्षरा अबीरच्या जवळ आली आणि काही क्षणानंतर तिची हनुवटी त्याच्या खांद्यावर टेकवून ती अबीरच्या मानेवर खोल गरम श्वास घेऊ लागली. तिच्या श्वासाची ऊब त्याच्या मानेवर सरकत असल्याचं जाणवून अबीरच्या नियंत्रित भावनांनी पुन्हा एकदा त्याच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि त्याच्या श्वासाचा वेगही अक्षराच्या श्वासोच्छवासाला पकडू लागला. अक्षराच्या हालचाली आणि तिच्या स्पर्शाच्या अनुभूतीने अबीरच्या डोळ्यात अनाठायी इच्छा निर्माण होऊ लागली. खोलीतील थंड आणि शांत वातावरणात अक्षराची जवळीक त्याच्या मनात प्रेमाने भरलेली मादकता भरून गेली होती, जी त्याला आता कोणत्याही प्रकारे आवरता येत नव्हती आणि अक्षराची कंबर घट्ट धरून तो स्वतःही तिच्यासोबत बेडवर पडला. आता दोघांचेही चेहरे समोरासमोर आले होते त्यामुळे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात गंभीरपणे पाहू लागले. अक्षराला ती काय करते हे यावेळी कळत नसलं तरी अबीरच्या मनात जी भावना दडलेली होती ती भावना तो त्याच्या डोळ्यांतून पूर्णपणे व्यक्त करत होता. या क्षणी त्याचे भाव असे होते की जणू तो फक्त अक्षरावरचं प्रेम व्यक्त करेल. अक्षराच्या हलक्या गुलाबी ओठांच्या हास्यात हरवलेल्या अबीरच्या लक्षातही आलं नाही की त्याचे हात अक्षराच्या केसांवर फिरत होते. दुसरीकडे नशेत असूनही अबीरचा आकर्षणाने भरलेला चेहरा पाहून अक्षरा आश्चर्यचकित झाली आणि त्याचे हात तिच्या डोक्यावरून फिरताना जाणवले. भान नसतानाही तिला तिच्या ओळखीच्या आयुष्यात काहीतरी नवीन वाटू लागलं. यावेळी अबीर तिच्याबद्दल जी आपुलकी आणि प्रेम दाखवत होता त्यामुळे अक्षराला धीर आला. त्यामुळे तिने अबीरचा हात तिच्या केसांतून काढून हळूहळू अबीरच्या जवळ जाऊन दुसरीकडे जाऊ लागली. हे लक्षात येताच अबीरने तिला सोडलं आणि दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून तो सरळ झोपला आणि तिची पुढील कृती पाहू लागला. अक्षरा हळूच बेडवर सरकत होती. अचानक अबीरने तिला सोडून दिल्यावर ती थांबली आणि त्याच्याकडे अतिशय प्रेमळपणे पाहू लागली. त्याच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचे शांत हास्य पाहून पुढच्याच क्षणी अक्षरा जागेवरून थांबली आणि बेडवर त्याचे बायसेप्स दाबत अबीरच्या अंगावर बसली. अचानक अक्षराच्या या चालीमुळे अबीरच्या डोळ्यात भुवयाही ताणल्या गेल्या आणि तो नॉर्मल आवाजात म्हणाला, "मुली, असं एका मुलाच्या अंगावर बसणं तुझ्यासाठी किती धोकादायक आहे माहीत आहे का? मुली, तुम्ही मला मुली का म्हणत आहात? तुम्ही मला नेहमी अक्षरा म्हणून हाक मारता, ती सुद्धा जेव्हा तुम्ही रागात असतात. नाहीतर तुम्ही कधीच माझं नाव घेत नाही. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगते की मला काय म्हणून हाक मारायचं. तुम्ही मला ना वर सॉफ्टेस्ट कॅट म्हणून हाक मारायची. हे बघा माझे गाल किती मऊ आहेत." असं म्हणत अक्षरा अबीरकडे झुकली आणि त्याच्या चेहऱ्याला तिचे गाल लावत म्हणाली, "बघा सॉफ्ट आहे ना." दुसरीकडे अक्षराच्या या सगळ्या बालिश बोलण्याने आणि कृतींमुळे अबीरच्या चेहऱ्यावरचं छोटंसं हसू वाढत चाललं होतं आणि भूतकाळातील त्या सर्व घटना तो मनाच्या तळापासून विसरायला लागला होता. जेव्हा अक्षरा तिच्या गालाचा स्पर्श त्याला करून लागली तेव्हा त्याने अक्षराच्या तावडीतून आपले हात सोडवले. पटकन अक्षराचा खांदा पकडला आणि तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि त्याचा आनंदी आवाज दाबत म्हणाला, "पुरे झालं. मला समजलं की तुझे गाल खूप सॉफ्ट आहेत. आता आणखी काही खोडसाळपणा न करता शांतपणे माझ्यावरून उतर आणि बेडवर झोप." "नाही, मी नाही उतरणार. मी तुला भारी वाटतेय का?"
आणि जरी तुम्हाला वाटतं असेल तरी तुम्हाला हे सहन करावं लागेल. तुम्हाला आठवत नाहीये का, तुम्ही किती वेळा मका त्रास दिलास ते? आता माझी बारी आहे. मग रात्रभर अशीच बसून राहणार आहेस का? अबीरने हे बोलताच अक्षराने होकारार्थी मान हलवली आणि हसत हसत म्हणाली, तुम्हाला आठवतंय का तुम्ही ऑफिसमध्ये कसं मला नेक किस केलं हो? मला पण तुला तेच मार्क द्यायचा आहे. मग तुम्हाला पण कळेल की कोणी पाहिल्यावर कशी लाज वाटते ते. ओह रिअली? अबीर तिच्या बालिशपणाने त्याचा बदला घेण्याच्या भावनेवर हसत म्हणाला. ज्यावर अक्षराने लगेच राग व्यक्त केला आणि अबीरच्या छातीवर हात मारत म्हणाली, तुम्ही माझ्यावर हसत आहात. मला खरंच तुमच्याकडून बदला घ्यायचा आहे. तुम्हाला माहित आहे का, मी त्या दिवशी किती रडले होते. तू माझ्या एवढा द्वेष. ती एवढंच बोलू शकली आणि मग अबीरने तिचा चेहरा गंभीरपणे हातात घेतला आणि म्हणाला, ठीक आहे. गो अहेड. तू मला हवा तितका आणि हव्या त्या पद्धतीने त्रास देऊ शकतेस. अबीरच्या या काही शब्दांनी अक्षराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आणि वेळ न घालवता ती त्याच्या मानेकडे झुकली आणि किस घेण्याऐवजी दाताने चावू लागली. जरी सुरुवातीचे काही सेकंद ती संकोचली आणि कमी दाबाने चावत राहिली. पण जेव्हा अबीरने विरोध केला नाही तेव्हा तिने त्याच्या मानेवर दातांचा दाब किंचित वाढवला. त्यामुळे अबीरला त्याच्या मानेच्या त्या भागात तीव्र वेदना जाणवू लागल्या. तिला प्रत्युत्तर म्हणून त्याने त्याचा हात थोडा वर करून अक्षराला पकडण्याचा प्रयत्न केला पण लवकरच त्याला आठवलं त्याने अक्षराशी केलेली वागणूक. या क्षणी त्याला जी वेदना जाणवत होती तीच वेदना अक्षरालाही एकेकाळी सहन करावी लागली असेल आणि तीही फक्त त्याच्यामुळे. त्याच्या वाईट आठवणींमुळे अक्षराच्या दाताने त्याच्या मानेवर जी वेदना होत होती ती अबीरच्या मानेतून त्याच्या हृदयात उतरली. त्यामुळे त्याला त्याचा श्वास गुदमरल्यासारखा वाटू लागला. तेव्हा अक्षरा त्याची मिठी सोडून उठली. अबीरचे डोळे विचारात पडलेले पाहून तिने अबीरचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि खिन्नपणे विचारू लागली, अबीर मी तुम्हाला खरंच दुखवलं का? तुम्हाला खूप वेदना होताय का? अक्षराच्या डोळ्यातल्या निरागसतेकडे गंभीर भावाने बघत अबीर म्हणाला, हो खूप त्रास होतोय. अबीरच्या या उत्तरामुळे अक्षराच्या चेहऱ्यावरचे भावही काही सेकंदातच बदलले. ती उदासीनतेकडे गेली आणि ती त्याच्या बॉडीवरून उठून त्याच्या शेजारी होऊन एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, अबीर तुमच्या सर्व त्रास आणि वेदनांच्या कारणामधली एक कारण मी सुद्धा आहे ना? अक्षराने अचानक विचारलेल्या या प्रश्नाने अबीर गोंधळून गेला आणि तो फक्त तिच्याकडे बघतच राहिला आणि मग त्याच्या खोल आवाजात म्हणाला, मी, माझ्यासाठी. काही क्षणांनंतर शांतपणे, झोप. जास्त विचार करण्याची गरज नाहीये. मी थोडा वेळ बाहेर आहे. असं म्हणत तो तिथून उठला आणि काही वेळाने अक्षराकडे बघायला लागला आणि हळूच चालत तो खोलीतून बाहेर पडला. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. अजून रात्र संपलेली नाहीये. सो नेक्स्ट पार्टचा नक्की वेट करा. लवकर अपलोड करेल आणि त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.